मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आता सध्या आम्ही भारतामध्ये आलेलो आहे आणि एक 8 दिवस झाले थोडंसं इथे सेट झालो आणि इथे आल्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट करायची ती म्हणजे शॉपिंग. कारण की अमेरिकेमध्ये खूप सारे फेस्टिवल असतात, इथले सण आम्ही तिकडे पण साजरे करतो. मग तिथे आपले जे पारंपरिक पेहराव असतात, आपले जे ट्रॅडिशनल ड्रेस असतात ते तिकडे मिळत नाहीत. तर ते घेण्यासाठी म्हणून चाललेलो आहे. थोडीशी साड्यांची खरेदी करायची, थोडेसे ड्रेसेस घ्यायचेत आणि मग बाकीची अशी सटर-फटर खरेदी जसं इयरिंग्ज असतील किंवा ब्रेसलेट असतील, तर अशी काही खरेदी करायची आहे. आणि ती खरेदी करण्यासाठी आम्ही पुण्यातल्या लक्ष्मी रोडला जाणार आहे. तुळशीबाग, लक्ष्मी रोड त्या या साईडला आम्ही खरेदी करणार आहे. ती शॉपिंग करणार आहे आणि त्यानिमित्ताने पूर्ण आपल्याला मंडईचा परिसर पाहता येईल. तुळशीबाग, लक्ष्मी रोड हे पुण्यातले प्रसिद्ध असलेले शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेली ठिकाणं आपल्याला पाहता येणार आहे. चला तर मग पाहूयात आज आपण लक्ष्मी रोडला काय काय शॉपिंग करतो. चला तर मग लेट्स गो. तर ही आहे माझी मैत्रीण प्रणिता. तर हिच्यासोबत आज शॉपिंग करणार आहे आणि शॉपिंग करताना आम्ही गाडीवरूनच फिरणार आहे पूर्ण कारण की सिटीमध्ये माहिती आहे पार्किंगचा वगैरे खूप इश्यू असतो. त्याच्यामुळे आम्ही स्कूटीवरून जाणार आहे आणि सगळीकडे फिरणार आहे. चलो. आम्ही आता नळ स्टॉपला पोहोचलोय आणि सगळ्यात आधी आम्ही दीप कलेक्शन म्हणून एक दुकान आहे. तिथे खूप रिझनेबल आणि चांगल्या साड्या मिळतात. तर तिथे जाणार आहे. तर हा हो, आता इथून राईट आहे, बघ या चौकातून राईट आहे. इथूनच दाखवतोय प्रणय. एकेकाळी आमचा हा रोडचा रस्ता होता कॉलेजला ऑफिसला जाण्यासाठी आणि आता ब्रिज झालाय त्यामुळे ट्रॅफिक थोडंसं कमी झालंय. चलो. हे आहे दीप कलेक्शन दुकान. मागे माझ्या मैत्रिणींनी माझ्यासाठी साड्या पाठवल्या होत्या, अमेरिकेमध्ये होते आणि तेव्हा भारतामधून. तर त्या तीनही साड्या त्यांनी इथूनच घेतल्या होत्या. त्या आम्ही मंगळागौर आणि गणपतीच्या सणासाठी नेसलेल्या. तर खूप छान छान साड्या मिळतात इथे. बघूयात आपण इथे साड्या कोणत्या कोणत्या आहेत. चलो. गाडी पार्क केली आहे, गाडी पार्किंगसाठी पण सोय आहे. चलो. खूप साऱ्या साड्या पाहून झाल्यावर ही वांगी कलरची साडी आम्हाला आवडली आणि खूप रिझनेबल रेट आहे. 2000 रुपयाला मिळाली साडी ही. हम्म? आता मंडईमध्ये पोहोचतोय आम्ही आणि इथे हे पे अँड पार्किंगसाठीची सोय आहे. तर इथे आम्ही गाडी पार्क करणार आहे आणि त्यानंतर जाणार आहे. आज सगळ्यात आधी नऊवारीसाठी बघणार आहे. शनिवार चौकातून पुढे आलोय आम्ही. तर इथून उजव्या बाजूला तुळशीबाग आहे. तुळशीबागेमध्ये वेळ मिळाला तर जाणार आहे. पण आधी आपण सगळ्यात आधी साडी घेणार आहे, नऊवारी साडी. एवढी गर्दी आहे, आता मकर संक्रांत आली आहे त्यामुळे पण खूप गर्दी दिसते खरेदीसाठी. आणि आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, त्यामुळे पूर्ण बाजार भरलेला आहे आणि गजबजला आहे सगळे रस्ते गजबजलेले आहेत माणसांनी. इथे मकर संक्रांत आहे त्याच्यामुळे असे हलव्याचे दागिने आहेत आणि तिळाच्या वड्या सुद्धा आहेत पॅक केल्यात. रांगोळी वगैरे, रांगोळीचे छाप, बरेच काही आहे इथे. आणि ते तिळगुळ, तिळगुळाच्या वड्या, लाडू जे हवं ते आपण घेऊ शकतो. पार्किंगच्या खालीच बेसमेंटला हे लग्नासाठी लागणारं सामान, हे रुखवतामध्ये वगैरे ठेवतात ते सामान मिळत आहे. खूप छान छान कलेक्शन आहे. इथे तोरण आहे, केळवण, हळद असे बोर्ड आहेत. खूप छान कलेक्शन आहे. जर लग्न वगैरे ठरलं असेल घरी तर मग रुखवतामध्ये मांडण्यासाठीच्या वस्तू आहेत. खूप छान छान. शादी का घर. आता आतमध्ये माहेरचा आहे. बापरे. तोरण बघायचं का प्रणय? हा तोरण, हा मला बघायचं का. वाव, हे बघ हे कसं आहे मूवी. किती छान दिसतंय. मस्त. अगं नवरा नवरी सेल्फी काढतात, हे बघ. ते पण ऍपलच्या फोन मध्ये. कसं क्यूट आहे. मस्त. खूप छान छान तोरण आहे. मला घर एक तोरण घ्यायचं, तोरण बघणार आहे. खूप छान कलेक्शन आहे इथे. आरतीची पण ताटं
असं औक्षणाचं ताट वगैरे कलरफुल हा मुलीच्या जन्मापासनं मुलगीच्या गदीत आपण सगळं मिळणार. हे काय आहे ग हे? अगं हे अक्षदांचे अक्षदा भरलेले पुरचुंड आहेत या. हे साडी वगैरे पॅक करायची असेल तर साडीचे कवर. बापरे. हा बाई बटवा. हा मला घ्यायचंय पण खरं असं नाही. हा छोटी छोटी सूप. छोटे मंदिर किती सुंदर आहे. हे बघ हे वरवंटा ना ग ते काय ग खलबत्ता खलबत्ता. हे बघ खलबत्ता दगडाच येते ही चूल. वाव कसं भारी अगं हे. सुंदर. हे बघ हे भांडी कुंडी. झोका लावल्यावरती. बैलगाडी. विटा बनवून आले लोक. कल्चर पूर्ण आपलं. लग्न लागतानाचं दृश्य आहे. अगं हे सगळेच असेच स्टॅच्यू आहेत ना इथे. इथे शो पीस आहेत. हं अगं मी हे परवाच घेतलं. हो का तसं हे असंच आहे अगं. हे नेता येणार नाही मला एवढं मोठं आहे फार. दिवाळीमध्ये असं त्याच्यामध्ये पाणी ठेवून मग आजूबाजूला दिवाला ते कॅन्डल असतात ना ते आपण लावू शकतो. ह्याच्या टोपल्यांच्या मध्ये रुपवत भरून ठेवतात ते. तोरण आहेत ही. फिरताना खरं भारतामध्ये फिरताना एक गोष्ट चांगली आहे की सगळीकडे जे काय हवं ते आपण खाऊ शकतो. आणि सगळ्यात जास्त हे पेरूचे स्टॉल सगळीकडे लागलेले दिसतात. आणि आता आम्ही घेणार एक पेरू. पेरू घेतलाय आम्ही 50ला एक. हो हो तिखट मीठ लावून द्या. चलो. मी तर खूप वर्षांनी खाते. तो पण घ्या. कल्पना साडी म्हणून एक दुकान आहे. अरे इथे लढे बळा पडला असतो ना. जे ट्रॅडिशनल कपडे मिळतात बघत आपण या शॉपमध्ये. हा कोणता कलर आहे? पिवळा आहे का? ऑरेंज आहे. बघायची काय ओपन करून बघायची. हा कलर आहे तो. हा पदर कलर आहे. पदर रेड आहे. याचा पदर वेगळा असेल असं. ह्या कलर वरती तो कॉम्बिनेशन एवढं चांगलं वाटतं. रेड येणार आहे. लाईट डार्क म्हणजे हाच कलर आहे ना हा. हा कलर. तर आधी कल्पना म्हणून जे दुकान होतं तिथे एक साडी आवडलेली आम्हाला. पण त्याच्या पदराचं जे कलर कॉम्बिनेशन होतं ते नाही आवडलं. पण इथे आजूबाजूला खूप साड्या आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला नऊवारी रेडीमेड मिळू शकते. तर इथे शालगर म्हणून एक खूप जुनं आणि प्रसिद्ध दुकान आहे. त्या दुकानात चाललं शालगरमध्ये. रेडीमेड हवी. हो रेडीमेड पाहिजे. माझ्यासाठी हवी. अजून आम्हाला नऊवारी साडी आवडली नाहीये. जी आवडली ती खूपच महाग वाटली. मग इथे हे नाश्ता सेंटर आहे. इथे थोडासा चहा घेऊ, काहीतरी खाऊ आणि मग अजून दुसऱ्या दुकानांमध्ये जाऊन बघू. खरेदी करायला कोणाला आवडत नाही. मला मात्र खरेदी करताना थोडासा स्ट्रेस येतो. आजच्या दिवसातला माझ्या सगळ्यात आवडतीचा वेळ कोणता असेल तर माझ्या मैत्रिणीसोबत मस्त गप्पा मारत खात पीत घालवलेला निवांत वेळ. आता आपण गोरे आणि मंडळी या दुकानामध्ये आलेलो आहोत. हे दुकान सुद्धा पुण्यामधल्या जुन्या दुकानांपैकी एक आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे आपले ट्रॅडिशनल कपडे इथे मिळतात. आणि बाकीच्या दुकानांमध्ये नऊवारी साडी तुम्ही नेसून पाहू शकत नाही. इथे मात्र आपण साडी नेसून पाहू शकतो. त्यामुळे थोडी क्लॅरिटी येते की कोणती साडी घ्यायची ते. तर ही गोष्ट खूप चांगली वाटली या शॉप मध्ये मला.
याचा पदर असाच करायला लागतो ना, एक पदर एक एक तुम्हाला घेऊन? हा स्टेप बाय स्टेपच आहे. असं बघा, हे जर आता हे असं तुम्ही जर इथं खोचलं ना हम्म, की तो ब्राह्मणी पद्धत होतो. हम्म, इथे हम्म. आतमध्ये खोचून त्याला पिनअप करायची हम्म. आणि असं सोडला तर तो पेशवाई होतो. हे टू अच्छा. इन वन हम्म. हम्म. चांगलं वाटतं पण. ठीक आहे. हे बोरे आणि मंडळी शाल हाऊस, याच्यामध्ये आम्ही साडी घेतली आणि खूप छान व्हरायटी आहेत आणि रिझनेबल रेट आहे तिथे. बाहेर अशा छान ताज्या भाज्या आहेत आणि हे चणे आहेत, बोरं आहेत, मस्त छान छान भाज्या इथे लागलेल्या आहेत. गाजरांचा सीझन आहे त्यामुळे लाल गाजरं दिसत आहेत. कालच माझ्या मैत्रिणीने गाजर हलवा आणला होता माझ्यासाठी. हा काय कसली वडी? इथे हे अन्नपूर्ण वडी सेंटर आहे. इथे कोथिंबीर वडी, आळू वडी वगैरे वेगवेगळ्या वड्या मिळतात. माझी मैत्रीण आळू वडी आणि कोथिंबीरची वडी घेते. आहे कोणती घेते? आळूचीच का? कोथिंबीर नाही? कोथिंबीर वडी कशी लक्ष्मी मार्केट खूप प्रसिद्ध आहे पुण्यातलं, नेहमी गजबजलेलं असतं इथे. आम्ही दगडूशेठ समोर असलेल्या मुळचंदमध्ये सुद्धा जाऊन आलो. मुळचंदमध्ये सुद्धा खूप जास्त व्हरायटीज आहेत आणि तिथल्या ज्या किमती आहेत त्या सुद्धा खूप रिझनेबल आहेत. तर तिथे सुद्धा एक साडी घेतली आम्ही. तिथे मात्र मी रेकॉर्डिंग करत नाही बसले कारण की खूप जास्त गर्दी होती. आणि आता माझा पुन्हा एकदा खूप आवडीचा वेळ, मैत्रिणीसोबत मस्त मुगाची भजी आणि चहा घेतलीये. तर असा होता आजचा दिवस. खूप जास्त खरेदी नाही केली. 3 साड्या घेतल्या. पण 3 साड्या घेण्यासाठी आजचा पूर्ण दिवस गेला. माझी मैत्रीण सोबत होती त्यामुळे खरेदी करण्यामध्ये सुद्धा मजा आली मला. आणि आता मी घरीच आलेली आहे आणि आजचा व्लॉग सुद्धा मी इथेच थांबवते. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.